पंतप्रधान मोदींनी मंगळवारी आदमपूर एअरबेसला भेट देऊन भारतीय जवानांचा जोश वाढवला। भारत माता की जय या घोषणांनी एअरबेस दुमदुमून गेला, तर पाकिस्ताननं S-400 एअर डिफेन्स पाडल्याचा दावा केला होता। याच आदमपूर एअरबेसवरून नरेंद्र मोदींनी जवानांशी संवाद साधला। ऑपरेशन सिंदूरमधील जवानांच्या कामगिरीचं आणि भारताच्या एअर डिफेन्सचं कौतुक केलं। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदमपूर एअरबेसवरील एक फोटो समोर आलाय। यामध्ये देशाच्या संरक्षण सिद्धतेची झलक दिसते। आपल्या देशात येऊन बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या आतंकवाद्यांना घरात घुसून मारलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। आदमपूर इथल्या भाषणामध्ये मोदींनी आतंकवाद्यांना खडे बोल सुनावले। कुणाचीही गय केली जाणार नाही, असं देखील मोदी यावेळी म्हणाले आहेत। आदमपूर एअरबेसवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना खडे बोल सुनावले। घरात घुसून मारणार, बचावाची संधीही दिली जाणार नाही, असं मोदींनी यावेळी पाकिस्तानला बजावलेलं आहे। भारतीय सैन्यानं पाकच्या न्यूक्लिअर धमाक्यांची हवाच काढून टाकली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। पाकला घरात घुसून मारलं असं म्हणत पंतप्रधान मोदींनी जवानांचं जोरदार कौतुक सुद्धा केलं। भारत पाकमधील तणाव वाढल्यानंतर देशभरातील काही विमानतळ बंद करण्यात आलेली होती, मात्र ही बंदी आता उठवण्यात आली। भारतीय विमानतळ प्राधिकरणानं 32 विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा पुन्हा सुरू केल्याचं जाहीर केलंय। तसंच प्रवाशांनी एअरलाईन्सची स्थिती तपासावी आणि नियमित अपडेटसाठी एअरलाईनच्या वेबसाईटचं निरीक्षण करावं, असं एअरलाईन्सच्या प्राधिकरणानं म्हटलेलं आहे। भारत पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव दोघांच्या सहमतीनं कमी झालाय, याचं शेअर बाजारानं जोरदार स्वागत केलंय। सेन्सेक्स आणि निफ्टीनं सुमारे 4% उडी घेतली, तर सेन्सेक्स 2975 अंकांनी वाढून 7 महिन्यांच्या उच्चांकी पोहोचलाय, तर निफ्टी 916 अंकांनी वाढून 24,924 अंकांवर स्थिरावलेला आहे। एका व्यापार सत्रातील ही सर्वात मोठी वाढ नोंदवण्यात आली। यामुळे सूचीबद्ध कंपन्यांचं बाजार भांडवल हे 16 लाख कोटींनी वाढल्यानं गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये आता भर पडली। भारत आणि पाकमधील तणावानंतर दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी चर्चा केली। भारताचे डीजीएमओ आणि पाकचे डीजीएमओ यांच्यातील चर्चा शांततेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय, तर दोघांमधील लष्करी राजनैतिकतेची डीजीएमओ पातळीवरील चर्चा ही एक महत्त्वाचा भाग राहिली आहे। या चर्चेमुळे सीमेवरील तणाव निवळण्यास मदत होणार आहे, तर डीजीएमओ स्तरावरील संवादामुळे कारगिल युद्धातील कैद्यांना परत आणण्यात आणि परिस्थिती स्पष्ट करण्यास मदत झाली होती। दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यामध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार केले। हे दहशतवादी लष्कर-ए तोयबाचे असल्याची माहिती समोर आली, तर शाहिद अहमद कुट्टे, अदनान शफी असं या दहशतवाद्यांचं नाव आहे। तर पोलीस आणि लष्करानं केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेलं आहे। भारत पाक संघर्षामुळे अफगाणिस्तानातील सुकामेव्याची आवक थांबलेली आहे, तर देशात सध्या सुकामेव्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे। मात्र संघर्ष असाच राहिला तर 10 ते 20% वाढ होऊ शकते। भारतामध्ये अफगाणिस्तानातून बदाम, किसमिस, पिस्ता, अक्रोड आयात केले जातात, तर तुर्कीतून अंजीर, खजूर आयात केलं जातं। अफगाणिस्तानातील सुकामेवा अटारी सीमेवरून भारतात पाठवला जातो। अफगाणिस्तानातील सुकामेवा अटारी सीमेवरून भारतात पाठवला जातो आणि त्यामुळे सुकामेव्याची आवक थांबली तर भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे। तुर्कीवर भारतीय पर्यटकांच्या बहिष्कारानंतर पर्यटन मंत्रालयानं बचावात्मक पोस्ट केली आहे। यावेळी मंत्रालयानं घाबरून अधिकृत पोस्ट करत भारतीय पर्यटकांना सुरक्षिततेचा आणि सुविधांचा विश्वास दिलेला आहे। तर भारतीय पर्यटकांनी सोशल मीडियावर #बॉयकॉट-तुर्की हा ट्रेंड केलाय। तसंच तुर्कीवर पर्यटकांनी बहिष्कार टाकलाय। भारतीय पर्यटकांनी तुर्कीमध्ये जाणं थांबवलं असून हजारो हॉटेल आणि रिसॉर्टच्या बुकिंग्स रद्द केल्यात आणि त्यामुळे तुर्कीच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला। पाकिस्तान आतापर्यंत आपल्या देशाचं कोणतंच नुकसान झालं नसल्याचा दावा करत होता। दरम्यान आता पाकिस्तानी सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। पाकिस्तानी लष्कराचे जनरल मुनीर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये ते पाकिस्तानी सैनिकांना रुग्णालयात भेट देत असल्याचं समोर आलंय। यामुळे पाकिस्तानी सैन्याचं काहीच नुकसान न झाल्याचा दावा फोल ठरलाय। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याकडून दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचे जनरल असीम मुनीर आपला अहंकार दाखवण्यासाठी सैनिकांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले।
भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांना उद्ध्वस्त केले। यामध्ये शेकडो दहशतवादी ठार झाले असल्याचं म्हटलं जातं। दरम्यान पाकचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी पाकमध्ये एकही दहशतवादी नसल्याचं म्हटलंय। त्यांच्या या विधानानंतर दहशतवादी हाफिज सईद बद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेत। त्यामुळे सईद भारताच्या हल्ल्यात ठार झाला की फरार झाला असा प्रश्न उपस्थित होतो। पाकमधील मुर्री जिल्ह्यातील एका विमानतळावर इजिप्शियन एअरफोर्सचं ट्रान्सपोर्ट विमान उतरल्याचं समोर आलंय। हे विमान अण्वस्त्रांमधून निघणारा किरणोत्सर्ग रोखण्यासाठी लागणारं बोरॉन घेऊन आल्याचं सांगण्यात येतंय। तर फ्लाईट रडार विमान उड्डाणाची स्थिती सांगणारं ॲप आहे। या ॲपवरील माहितीनुसार इजिप्शियन विमानानं भुर्बन विमानतळावरून उड्डाण केल्याचं स्पष्ट झालंय। हे विमान चीनमधून पाकिस्तानात आलेलं आहे, तर इजिप्तचं विमान पाकमध्ये उतरल्यानं पाकच्या अण्वस्त्रांना लक्ष्य केल्याच्या चर्चांना आता जोर मिळाला। न्यायमूर्ती बी आर गवई हे येत्या 14 मे रोजी देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत। विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या नावाची शिफारस केलेली आहे। तर संजीव खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई हे सर्वाधिक वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत। भूषण रामकृष्ण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत। तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी ते निवृत्त होईपर्यंत सरन्यायाधीश या पदावर कार्यरत असणार आहेत। न्यायमूर्ती गवई हे मूळचे अमरावतीचे आहेत। उद्या ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील। एनडीएच्या मुख्यमंत्री परिषदेची 25 मे रोजी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत। या बैठकीमध्ये सुशासन आणि विकसित भारताच्या अजेंड्यावर चर्चा होईल। तसंच एनडीएचा अजेंडा आणि केंद्र सरकारच्या योजनांशी संबंधित इतर विषयांवर सादरीकरण केले जाणार आहे। यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीमध्ये भाजप सरकारच्या शपथविधीनिमित्त एनडीएच्या मुख्यमंत्री परिषदेची बैठक सुद्धा झालेली होती। गोव्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढलेली आहे। गेल्या वर्षी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली होती, मात्र यंदाच्या पहिल्या तिमाहीत गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढलेली आहे। जानेवारी ते मार्च 2025 मध्ये गोव्यामध्ये 10.5% वाढ झाल्याचं पर्यटन विभागाने सांगितलंय। यंदा जानेवारी ते मार्च 2025 या पहिल्या तिमाहीमध्ये 28 लाख पर्यटकांची नोंद झाली आहे। तर जानेवारी ते मार्च 2024 मध्ये 25 लाख पर्यटक गोव्यात आलेले होते। पंजाबच्या अमृतसरमध्ये नकली दारू प्यायल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याबाबत उपायुक्त साक्षी सहानी यांनी सांगितलेलं आहे। इथं एक दुर्दैवी घटना घडली आहे। काही लोकांनी विषारी दारू सेवन केली आहे। आम्हाला रात्रभर याबाबत माहिती मिळत होती। आमची वैद्यकीय टीम रुग्णांची तपासणी करते। ज्यांनीही या दारूचं सेवन केलं आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतंय असं उपायुक्तांनी म्हटलंय। तर अपराधी व्यक्तींना अटक करण्यात आली असून 5 गावांमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। 15 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 6 जण रुग्णालयात असल्याचं सांगण्यात आलं। गुजरात उच्च न्यायालयानं बलात्कार पीडित मुलीला गर्भपात करण्यास मान्यता दिली आहे। तर न्यायालयानं गर्भपात मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करावा असं म्हटलंय। 33 आठवड्यांच्या गर्भपात करण्याची परवानगी देणं हा देशातील पहिलाच खटला आहे जिथं न्यायालयानं गर्भधारणेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गर्भपात करण्यास परवानगी दिलेली आहे। तर पीडितेच्या कुटुंबानं त्यांच्या मुलीच्या गर्भपाताची परवानगी मागितलेली होती। डॉक्टरांच्या अहवालानंतर उच्च न्यायालयानं याला मंजुरी दिली। नैऋत्य मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर नियोजित वेळेपेक्षा आठवडा आधी दाखल झालाय। मागील काही दिवसांपासून या भागामध्ये हवामानातील बदल आणि मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिली होती। यामुळे मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता आहे। तर गेल्या 24 तासात निकोबार बेटावर मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। तर दरवर्षी 6 जूनच्या सुमारास महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होतो। यंदा मात्र अंदमानमध्ये मान्सून लवकर आल्यानं केरळ आणि कोकण पट्ट्यातही पावसाचं आगमन लवकर होण्याची शक्यता आहे। अमेरिका आणि चीन यांनी एकमेकांवर लावलेल्या आयात शुल्कास स्थगिती दिली आणि यामुळे जागतिक शेअर बाजारांनी मोठी उसळी घेतली। अमेरिकी व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि अमेरिकी वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी जिनेव्हा इथं याबाबत घोषणा केली आहे। तर दोन्ही देशांनी वाढीव आयात शुल्कात 115% कपात करण्यास मान्यता दिल्याचं जेमिसन ग्रीर यांनी सांगितले। तर तसंच चीनी वस्तूंवर 145% लावलेलं आयात शुल्क 30% करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे।
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनानं दक्षिण आफ्रिकन नागरिकांना निर्वासित म्हणून स्वीकारलेलं आहे. यात 59 नागरिकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील कथित वंशीय छळ आणि हिंसाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे अमेरिकेच्या निर्वासित धोरणाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर वंशीय न्याय, निर्वासित धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या संबंधी नवीन चर्चा सुरू झाली आहे. तर ट्रम्प प्रशासनानं फेब्रुवारी 2025 मध्ये आफ्रिकन समुदायासाठी विशेष निर्वासित कार्यक्रम सुरू केला. अँथनी अल्बानीज यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात मरे वॉर्ड यांना पर्यावरण मंत्री, अनिका वेल्स यांना क्रीडा मंत्री आणि ॲन अली यांना लघुउद्योग मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. तर त्यांची लेबर पार्टी 1901 पासूनची सर्वात मोठी पार्टी म्हणून पुन्हा सत्तेवर आली. निवडणुकीमध्ये लेबर पार्टीनं 92 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवलाय. या विजयामुळे अल्बानीज हे 21 वर्षातील पहिले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ठरलेत ज्यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. शहीद बीएसएफ जवान दीपक चिंगाखाम यांच्यावर मणिपूरच्या इम्फाळमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपक चिंगाखाम हे 10 मे रोजी जम्मू आणि काश्मीरमधील RS पुरा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत होते आणि त्यावेळी पाकिस्तानच्या बाजूने झालेल्या गोळीबारात कर्तव्य बजावत असताना दीपक चिंगाखाम शहीद झाले. चिंगाखाम यांच्या अंत्यसंस्काराला बीएसएफचे अधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तैवानच्या सैन्यानं जिवपेंग तळावर अमेरिकेमध्ये बनवलेल्या हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलंय. चीनच्या वाढत्या लष्करी दबावामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर तैवाननं अमेरिकेकडून 19 रॉकेट खरेदी केलेत. या प्रणालीमुळे तैवानच्या सशस्त्र दलांची बाह्य धोक्यांना प्रतिबंध करण्याची आणि प्रत्युत्तर देण्याची क्षमता वाढणार आहे. तर तैवानच्या खरेदी पॅकेजमध्ये 864 गाइडेड मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम रॉकेट आहेत, ज्यांची मारक क्षमता ही 94 किलोमीटरपर्यंत आहे. मॅकडोनल्ड्सनं अमेरिकेमध्ये 3,75,000 कर्मचारी भरती करण्याची योजना जाहीर केली आहे, जी गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठी भरती असणार आहे. ही भरती कंपनीच्या विस्तार योजनांचा भाग असल्याचं मॅकडोनल्ड्सनं सांगितलेलं आहे, ज्यामध्ये 2027 पर्यंत 900 नवीन रेस्टॉरंट्स उघडण्याचा समावेश सुद्धा आहे. तर या भरतीमुळे विद्यार्थी आणि अर्धवेळ नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर ही घोषणा अमेरिकेचा कामगार सचिव लॉरी चावेज डेरेमर आणि मॅकडोनल्ड्स US अध्यक्ष जो एर्लिंगर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टार्मर यांनी वास्तव्य केलेल्या लंडनमधील घरामध्ये आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय. घराला आग लावल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला अटक सुद्धा करण्यात आली. तर या प्रकरणाचा दहशतवाद विरोधी युनिट आणि विशेष गुन्हे शाखा संयुक्तपणे तपास करतायत. तर पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर स्टार्मर यांनी आपलं घर भाड्याने दिलं होतं. ते पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या डाउनिंग स्ट्रीटमध्ये ते कुटुंबासह राहत होते. स्पेनच्या मद्रिद शहरामध्ये FEINDEF नावानं आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. तर यात स्पॅनिश संरक्षण कंपन्यांनी त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आणि नवकल्पनांची प्रभावी प्रदर्शनं सादर केली. यात 601 कंपन्यांनी सहभाग घेतलाय, ज्यामुळे हे युरोपमधील अग्रगण्य संरक्षण प्रदर्शनांपैकी एक ठरलंय. या प्रदर्शनामध्ये स्पॅनिश संरक्षण उद्योगाच्या विविध क्षेत्रातील उत्पादनांची झलक पाहायला मिळाली, ज्यामुळे स्पॅनिश संरक्षण उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 दिवसीय पश्चिम आशिया दौऱ्याला सुरुवात केली आहे. ते सौदी अरेबियाची राजधानी रियाध इथं पोहोचलेले आहेत. यावेळी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलंय. ट्रम्प यांच्या या दौऱ्यांचा उद्देश प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणं हा आहे. तर ट्रम्प यांचा या दौऱ्यामध्ये सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. तर ट्रम्प यांचा त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिला विदेश दौरा असणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सौदी दौऱ्यावर असून मध्य पूर्वेतील पहिल्या दौऱ्यावर ते आहेत. तर या दौऱ्यामध्ये ट्रम्प आणि सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी आर्थिक करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केलंय. तर त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या करारांमध्ये ऊर्जा सहकार्य, सौदी लष्कराचं आधुनिकीकरण, सीमा शुल्क मदत आणि स्मिथसोनियन संग्रहालय आणि सौदी संस्थांमधील सहकार्याचा समावेश आहे. हा करार दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करणारा असा ठरणार आहे.
फिलिपाईन्समधील मध्य भागामध्ये एक अशांत ज्वालामुखी काही वेळासाठी सक्रिय झाला होता. यातून 4.5 किलोमीटर उंचीचा राख आणि धुराचा मोठा स्तंभ आकाशात पसरला. तसंच जवळपासच्या परिसरामध्ये ज्वालामुखीच्या गडगडाटाचा आवाज ऐकू आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. तर या ज्वालामुखीमुळे नेग्रोस बेटावरील ज्वालामुखीच्या नैऋत्येकडील किमान 9 गावांमध्ये राख पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही. एदन अलेक्झांडर याला गाझामधील हमासच्या तुरुंगातून 584 दिवसांनंतर मुक्त करण्यात आले. एदन हा 20 वर्षीय अमेरिकन इस्रायली नागरिक आहे, जो 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या हल्ल्यामध्ये त्याला अटक झाली होती. त्याला जवळपास 19 महिन्यांनी तुरुंगातून सोडण्यात आले. ही सुटका इस्रायल आणि हमासमधील ठराविक तडजोडीचा भाग आहे, ज्यामध्ये बंधकांची देवाणघेवाण करण्यात आली आहे. तर 2023 मध्ये हमासने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले होते, ज्यामध्ये 240 लोकांना बंधक बनवलं होतं. Thank you.